शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी पिल्याने नेमकं काय होतं माहिती आहे का? आणि ते पाणी कशा पद्धतीने अर्पण केलं पाहिजे? आज आपण जाणून घेऊया एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट. शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी हे साधं पाणी नसतं, ते शिवप्रसाद मानलं जातं. भक्तिभावाने अर्पण केलेलं जल मन शांत करतं, नकारात्मक विचार दूर करतं आणि आत्मविश्वास वाढवतं असं मानलं जातं. शास्त्रानुसार शिवलिंगावर जल अर्पण करताना तांब्याच्या किंवा कास्याच्या भांड्यातून हळूहळू ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावं. पाणी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावं. मनात श्रद्धा, भावना आणि नम्रता असणं सर्वात महत्त्वाचं. अर्पण केलेलं पाणी थोड्या प्रमाणात प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास मनाची चंचलता कमी होते, एकाग्रता वाढते, वाणी मधुर होते आणि बुद्धी अधिक स्थिर व सकारात्मक बनते असं आपल्या परंपरेत मानलं जातं. मात्र पाणी स्वच्छ आहे याची खात्री असावी. मंदिरातील सर्वसाधारण वाहत्या पाण्याऐवजी स्वतः अर्पण केलेलं आणि स्वच्छ ठेवलेलं पाणीच प्रसाद म्हणून घ्यावं. ओम नमः शिवाय.